दिगंची मध्ये प्रणव दादा, अण्णासाहेब जाधव आणि आमचे संकटकालीन दरवाजा, म्हणजे आम्ही संकटात असतो त्या वेळेला मोहन भाऊची मदत असते, ते आमचे मोठे बंधू मोहन भाऊ, अहमद साहेब, आपल्या प्रणवचे वडील अण्णा, ऋषीभाई, या सगळ्यांनी आपल्या शिवसेनेच्या दोन्ही उमेदवाराला आज पाठिंबा द्यायचं जाहीर केलं। या पाठिंब्याच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले आपल्या सांगली जिल्हा युवा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे बंधुतुल्य अनिल शेठ, उपस्थित असलेले अमोलजी मोरे, उपस्थित विकासराव, आमच्या आटपाडीहून आलेले शहाजी बापू, सगळ्यांची नावं घेण्यापेक्षा उपस्थित सर्व जमलेले दिगंजीतले प्रणव आणि गुरव कुटुंबावरती प्रेम करणारे सर्व बंधूंनो, मला वाटतं अमोलदादांनी सांगितलं तसं कित्येक वर्ष एक चांगला हाडाचा कार्यकर्ता त्या आपल्या संघ असावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो। मला वाटतं गुरव कुटुंबाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपली एक म्हण आहे की वाळल्या पाचोळ्यावर बी कुणी पाय दिला नाही असा ही गुरव कुटुंब आहे। आपण ही कुटुंब अगदी गावावर प्रेम करतं आणि दिगंची गाव या गुरव कुटुंबावर प्रेम करतं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही। या सिद्ध झालेलं आहे की ग्रामपंचायतच्या निवडणुकीमध्ये एक प्रस्थापित घराण्याच्या विरुद्ध मला वाटतं त्यांच्या बालेकिल्ल्यात लढून आम्ही एवढ्या वर्ष जटलो, पण प्रणवनं अगदी या बालेकिल्ल्यात सिद्ध करून दाखवलं की आमच्या गुरव कुटुंबाचं प्रेम हे सगळ्या जनतेवरती आहे। अगदी बल्लाडा माणूस पुढनं उभा राहिला असता मला वाटतं अनेक बाबतीचा मारा होत होता, पण केवळ माणुसकी, मला वाटतं प्रणव तुम्ही निवडून आलेले आहात, तुमची धडपड मी जवळून बघितलेली आहे। जसं अमोलदादांनी सांगितलं त्या पद्धतीनं समोर जर भाजपला प्रणव दादा ही चेहरा नसता तर भाजप आम्ही इथं जवळजवळ अगदी संपली असती। पण सातत्यानं टिकवण्याचं काम मला वाटतं कोण असो अगर नसो, ती मोहन भाऊ असतील किंवा प्रणव दादा असतील किंवा अण्णासाहेब असतील, यांनी इथं भाजप टिकवण्याचं काम केलं होतं। पण निश्चितपणाने या उमेदवारीमध्ये तुलनात्मक दृष्टिकोन यांनी विचार केला की मतदारसंघ पुढे नेण्याच्या दृष्टीनं आणि गाव पुढे नेण्याच्या दृष्टीनं बाबा आपण एक चांगल्या तगड्या उमेदवार जी कामं करणारे आहेत त्यांच्या पाठीमागं राहिलं पाहिजे असा यांनी दृष्टिकोन ठेवून मला वाटतं आज पाठिंबा दिलेला आहे। त्यांचं मी खरोखर मनापासून अगदी स्वागत करतो। आज आपण समोर चित्र बघितलं तर निकष हा समोरची पार्टी फक्त पैशाचा लावते। जर जिल्हा परिषदचं उमेदवार बघितलं तर हितला दुकानदार एक कुठे हुडकून आणलं, त्याला कुठेही अगदी योजनेचा कुठल्या आणि कामाचा कुठला गंध नाही आणि त्याला काही त्यातली माहिती नाही, असा आपल्या या जिल्हा परिषदचा उमेदवार समोरच्या निधी एक सेट आणून उभा केला। तुम्ही करगणी जिल्हा परिषद मध्ये गेला तर तिथलाही उमेदवार उभाले म्हणून आहेत, ते एक मोठा बिल्डर आहे आणि त्याच्या पैशाच्या तुलनेत मला वाटतं त्या करगणीमध्ये त्यांना उमेदवारी दिली। आणि खरसुंडी जिल्हा परिषदचं जर बघितलं तर ते चंदूभाऊ भोसले म्हणून त्यांना दिल्या, ते हैदराबादला दुकानला असतात आणि महिन्यातनं 3 दिवस इथं असतात आणि 27 दिवस हैदराबादला असते। म्हणजे हा उमेदवाराचा निकष समोर बघितला तर त्यांनी फक्त आर्थिक निकष धरून मला वाटतं त्यांनी तिकीट आणि उमेदवारी दिलेले। म्हणजे यातच सिद्ध होते की निवडणूक झाली आणि जनता आणि आमचा विषय संपला। आम्हाला जी काय मिळणारी पद आहेत ती फक्त आमच्या मोठीपणासाठी पाहिजेत, की जनतेसाठी नको आहेत, जनतेची सेवा करण्यासाठी नको आहेत, जनतेच्या
जडणघडणीमध्ये वाढ करण्यासाठी नको आहेत. ही पद आम्हाला आमच्या स्वार्थासाठी पाहिजेत. अशा पद्धतीचं काम मला वाटतं आज समोरून केलं जातंय. मी निश्चितपणानं मी तानाजी पाटील म्हणून गेले 30 वर्ष राजकारणामध्ये काम करतोय. मी दिगंची शहर डेव्हलप होण्याच्या दृष्टीनं मला वाटतं अहोरात्र प्रयत्न केलेला आहे. या दिगंची शहराचा कायापालट होण्याच्या दृष्टीनं आणि या दिगंची जिल्हा परिषद मतदारसंघ अगदी चित्र बदलण्याच्या दृष्टीनं मला वाटतं या मतदारसंघामध्ये अगदी ताकदीनं मी काम केलेलं आहे. आज सर्वसामान्य लोक बघितली तर कामाच्या जोरावर आज निश्चितपणानं माझ्यावर प्रेम करतात, पार्टीवर प्रेम करतात आणि कामा आपली जी बघून मला वाटतं आता अनिल पाटीलने सांगितलं की तुम्ही कामाची घोडदौड बघून आम्ही प्रणव असेल, मोहन भाऊ असतील, अण्णासाहेब असतील, अहमदभाई असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपल्या तुमच्या संघ जायचं. बरोबर आपण जर थांबलो तर मला वाटतं या आटपाडीचं काय होईल याची चिंता आहे. तर निवडणूक झाली का दुकान फक्त आपलंच उघड असतंय, बाकी कुणाचंही नाही. कुणाचा डीपी जर जळला तर पहिल्यांदा फोन मला लावतात. डीपी नवीन टाकायचा झाला मला लावतात. कुठलंही काम असलं तर मला वाटतं विरोधक पहिल्यांदा माझं घर शोधतात आणि कुठंच काय काम होईना कोण गावना तर आमची चूक झाली त्यावेळेला म्हणतात आणि मला म्हणतात एवढी मदत करा. पण मी निवडणुकीपुरती आयुष्यात राजकारणापुरतं केलेलं आहे. येणारा सर्वसामान्य माणूस या आटपाडी तालुक्यातला हा माझा आहे. ते त्यावेळेला काय केलं निवडणुकीत ही न करता येणाराच्या संकट बाजूला काढणं मला वाटतं ही निश्चितपणानं आपण काम करतोय. आपण हे काम अगदी प्रामाणिकपणे करत असल्यामुळं अशी सोन्यासारखी माणसं आपल्या संग जुडली जाणार आहेत. आपण जे प्रणव दादा तुम्ही आमच्यावर विश्वास टाकलेला आहे, तुमचं काम आम्ही जवळनं बघितलेलं आहे. अगदी तुम्हाला सगळ्यांनी गंडवलं पण तानाई पाटलानं आज तागायत कुणाला गंडवलं नाही एवढा तुम्हाला मी विश्वास देतो. मी आयुष्यात कधी गंडवागंडवीचं राजकारण केलं नाही. गंडवागंडवीचं राजकारण केलं असतं तर मी आज आमदार झालो असतो. पण मी आयुष्यात कुणाला गंडवलं नाही. मी प्रामाणिकपणानं जाणार. मग ती सत्ता लेट आली तर चालेल पण सत्ता आल्यानंतर मी सत्तेचा कधी माज आणलेला नाही. मला वाटतं मी 6 निवडणूक 1 टाक जिंकल्या पण मी कधी अहंकार आणि गुरमी अंगात कधी दाखवली नाही. पण एखादी निवडणूक आम्ही काही गडबडीमुळे हल्लो असेल तर विरोधकाकडून अगदी आमच्या सगळ्या व्यंगात्मक टीका आमच्यावर केल्या गेल्या. तुम्हाला शुभेच्छा आहेत. कोण काय बोलत असेल त्यांनाही आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही या निवडणुकीमध्ये निश्चितपणाने अशी चांगली माणसं सगळी एकत्रित घेऊन 4ही जिल्हा परिषद आणि 8ही पंचायत समिती निश्चितपणानं ताकदीनं अगदी चांगल्या निवडून आणणार आणि या तालुक्याचा विकास करणार यात कुठलीही शंका राहणार नाही. मला वाटतं मी 4 वर्ष DPDC आहे, आमदार 4 वर्ष आपल्या संघ आहे आणि खासदार आपल्या विचाराचा अजून 4 वर्ष आपल्या संघ आहे. त्यामुळे विकास कामाच्या बाबतीत तुम्हाला मी ग्वाही देतो कुठेही अडचण येणार नाही. आणि जे लास्ट ज्यांनी विश्वास टाकलाय आज आमच्या म्हणजे पाठिंबा देऊन त्यांचा कुठेही विश्वासाला तडा जाणार नाही अशा पद्धतीने आम्ही वागू. प्रणव दादा तुम्हाला निश्चितपणानं चांगले दिवस आणण्याची जबाबदारी मला वाटतं माझी राहील. अगदी तुम्ही पृथ्वी संघ खांद्याला खांदा लावून काम करावं. अगदी 2 माझा छोटा मुलगा असल्यागत तुम्हाला आम्ही सांभाळायचं काम करू आणि ह्या कुटुंबाला पुढे घेऊन जाण्याचं निश्चितपणानं अगदी काम करू. आणि ज्यांनी मोठा भाऊ म्हणून कायम अगदी ऋषीमुनीसारखा डोक्यावर हात ठेवून ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं ती मोहन भाऊ अक्षरशः सगळी नेते मंडळी एकत्रित येऊन माझ्यावर तुटून पडलेत. पण तुम्ही जातीवंत आहात की का कमी पडले, का माझ्यावर पडलेत. मी विकास काम करतोय म्हणजे यांना विकासाचा मुद्दा नको आहे, फक्त जिरवाजिरवीचं राजकारण पाहिजे. आणि ह्यांची जिरवण्यासाठी तुम्ही माझ्या संग आलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी धन्यवाद मानतो. आणि सर्व मंडळीनं अहमदभाई असतील, अहमदभाईने देखील सकाळी फोन केला आणि सांगितलं की अध्यक्ष भिवू नका, आम्ही तुमच्या
पाठीशी ठाम आहे, काही गडबड होणार नाही. आम्ही ताकदीनं आमचा समाज एकान दुसरा टक्का बाजूला जाईल, नाहीतर आम्ही मुस्लिम बांधव सगळी तुमच्या मुलाच्या समावेत अगदी ताकदीनं आहे. तर अहमदभाई तुमचेही मनापासून आभार आहे. आपण सगळीजण जमलात. आपल्या पार्टीतल्या सगळ्या मंडळींना माझी विनंती आहे, या माणसाने विश्वास टाकलाय, यांना घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आता निवडणूक 2 दिवस पुढे गेलेले आहे, त्यामुळं अजून ताण वाढणार आहे. प्रणव दादा अगदी गाव हिंडून सगळे एक करून या गावातनं एक चांगला संदेश गेला पाहिजे, अशा दृष्टीनं आपण या गावातनं मतदान करावं. चांगल्या विचारामध्ये नवनाथनं पण काल अगदी विठलापूर मोकळं केलं. नवनाथनं पण आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळं नवनाथ तुमचे आम्ही आभार मानतो. प्रवेश आहे, नवनाथनं प्रवेश केलेला आहे, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. आणि सगळ्यांना मी आल्याबद्दल सगळ्यांनी इथं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज.